नमस्कार. श्री भास्कर अनंत लिमये लिखित सद्गुरू श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांचं चरित्र आपण वाचत आहोत. आज आपण 24व्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. बिदर भद्रावतीहून निघून श्री गुरु कारकळपर्यंत बैलगाडीने गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी ते तीर्थहळ्ळीजवळील मंडगड्डेला आले. पूजा नैवेद्य आटपून भोजनोत्तर थोडी विश्रांती घेऊन तिथली नदी ओलांडून ते पलीकडच्या तीराला गेले. वेलीतून आणि काटेरी झुडपातून 3-4 फैलांग अंतरावर पाठ काढीत गेले. तिथल्या सपाट प्रदेशात एका वृक्षाखाली एक मोठी फरशी होती. त्याला श्री गुरूंनी नमस्कार केला आणि सर्वांकडून करवला. हा मांडव्य ऋषीचा आश्रम, अति पवित्र स्थान आहे हे, अशी त्यांनी माहिती दिली. त्या फरशीची पूजा करून नारळ फोडून नैवेद्य दाखवून घटकावर जय राम सीताराम असं भजन करून ते परत मुक्कामाला आले. रात्री मूळ बागलला जाऊन ते द्वारकापीठाच्या श्री शंकर मठात उतरले. दुसऱ्या दिवशी रात्री वैशाख शुद्ध द्वितीयाच्या रात्री नारूरला आले. तेथून सोमेश्वरला येऊन पोचले. रात्री फार पाऊस पडला. श्री गुरु रामय्याला विपरीत पाऊस पडत आहे, पंचमी साधते की नाही, दशमी गेली तरी चालेल असं म्हणाले आणि पाऊस थांबताच गाडीत चढले. तृतीयेला कारकळला आले. मिजारच्या पाटलांनी तिथे गाडी पाठवली होती. त्यातून दुपारी नागटूला आले. तिथे शानबाग यांच्याकडे मध्यान्ह स्नान, पूजा, नैवेद्य, आरती, भोजन झालं. संध्याकाळी तिथून निघून सपिंगे गावाला त्यांनी मुक्काम केला. पिंपळहून रामण्ण मास्तर, शानबाग वगैरे शेकडो लोक वाजंत्र्यांच्या ताफ्यासह श्री गुरूंना सामोरे जायला निघाले होते. 4 मैल गेल्यावर सपिंगेहून येणाऱ्या एका व्यक्तीकडून श्री गुरु निघाले आहेत, अद्याप 3-4 फरलांग मागे आहेत अशी बातमी त्यांना कळली. हर्षोत्फुल्ल अंतकरणाने तिथे सर्वांनी श्री गुरूंचा आणि श्रीरामाचा जयघोष केला. थोड्याच वेळात श्री गुरूंची मूर्ती दिसू लागताच सर्वांनी त्यांना साष्टांग वंदन केलं आणि रघुपती राघव राजाराम, पतित पावन सीताराम असं भजन करीत वाद्यघोषात त्यांना पिंपळास आणलं. श्री गुरूंची राहण्याची व्यवस्था महादेव भट्टांच्या दुकानातच करण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी म्हणजे वैशाख शुद्ध चतुर्थीला प्रतिष्ठा कार्याच्या होम हवनाला प्रारंभ झाला. सकाळी सर्वांनी श्री गुरूच्या दर्शनाचा लाभ घेतला. शृंगेरी संस्थानाहून सीताराम शास्त्री यांना बोलावून घेण्यात आलं होतं. श्री सीताराम शास्त्र्यांनी येऊन श्री गुरूंचं दर्शन घेतलं. नमस्कार करीत असताना श्री गुरूंनी त्यांना जगद्गुरू क्षेम आहेत ना असं विचारलं आणि माझा त्यांना नमस्कार सांगा, त्यांना विचारत होतो असे त्यांना कळवा असं सांगितलं. प्रतिष्ठेचं सर्व कार्य जगद्गुरू संस्थांच्या गौरवासाठी सीताराम शास्त्र्यांना पुढारीपण देऊन करा असं बरोबरच्या वैदिक ब्राह्मणांना श्री गुरूंनी बजावलं आणि सर्वांनी श्री गुरूच्या आज्ञेप्रमाणे विधीपूर्वक सर्व कार्यक्रम पार पाडला. मुंबईहून आणवलेल्या मूर्ती बाहेर काढण्यात आल्या. धान्याधिवास, जलाधिवास, शय्याधिवास तसेच होम हवनादी सर्व कार्यक्रम विधीपूर्वक पण थाटाने उरकल्यानंतर राक्षसनाम संवत्सर निज वैशाख शुद्ध पंचमी या दिवशी दुपारी बरोबर 12 वाजता अभिजित मुहूर्तावर अतिशय थाटाने श्री गुरूंच्या अमृत हस्ताने श्री सीता, श्रीराम, श्री लक्ष्मण, श्री मारुती यांच्या चिरप्रतिष्ठापनेचं कार्य पार पडलं. पिंपळाच्या आसपास त्यावेळी सगळीकडे आनंदच आनंद भरला होता आणि सर्व आबालवृद्ध, स्त्री पुरुष परमानंद भारीत होऊन सारखा जयघोष करत होते. दुपारचे कडक ऊन असून देखील हजारो लोक समारंभाला उपस्थित आले होते. उन्हाच्या तिरपेने सर्वांचाच घसा तहानेने कोरडा पडला होता. त्यांची असमर्थता पाहून श्री गुरूंनी सर्वांना गूळ आणि पाणी देण्याची आज्ञा केली. लगेच त्याचा अंमल करण्यात आला. त्या प्रसंगी 3 ढेपा गूळ लागला म्हणतात. वैदिकांनी पुढील सर्व कार्य संपवून श्री रामरायाला उत्तम पोशाख घातला आणि किरीट चढवून सुशोभित केलं. इतर मूर्तींनाही यथोचित वस्त्र भरणे आणि अलंकार घातले. श्री गुरूंनी स्वतः आपल्या अमृत हस्ताने मूर्तींवर तुळशी आणि फुले चढवली. नंतर महानैवेद्य आणि आरती झाली. भोजनाची तयारी सुरू होताच श्री गुरूंनी तीर्थ द्यायला सुरुवात केली. त्यावेळी एक विशेष घटना घडली. श्री गुरु स्वतः तीर्थ देऊ लागले आणि सर्व लोक पुढे येऊन ग्रहण करू लागले. त्यातील नोरी सीताराम भट्ट यांच्या मनात श्री गुरूंना कुष्ठरोग आहे, त्यांच्या हातून तीर्थाचं ग्रहण कसं करावं असा विकल्प आल्यामुळे तो मागे सरून दूर उभा राहिला. शेवटी जेव्हा तो एकटा उरला
तेव्हा एकट्यानेच तीर्थ न घेणं योग्य नाही असं वाटून तो श्री गुरूंजवळ आला. त्रिकाल ज्ञानी श्री गुरूंनी त्यांना स्वतः तीर्थ न देता हनुमंत भट्टांना बोलवून तुम्हीच त्यांना थोडं तीर्थ घाला असं सांगितलं. ते पाहून सीताराम भट्ट पश्चात्ताप दग्ध झाला. मनातल्या मनास मीच पापी असल्या महात्म्याची शंका घेऊन अज्ञानपणे मी घोर अपराध केला, मी अल्पमती, मला क्षमा करावी असं विनवू लागला. श्री गुरूंचा महिमाच आगाध. दयामय श्री गुरूंनी त्याला बोलवून स्वतः तीर्थ देऊन त्याचं समाधान केलं. पुढे संध्याकाळी श्री रामरायापुढे उभे राहून तिथे जमलेल्या शेकडो भाविक भक्तांना उद्देशून आशीर्वादात्मक बहुमोल मार्गदर्शनपर उपदेश केला. श्री रामरायाची या डोंगरावर तुम्ही प्रतिष्ठापना केली आहे. तुम्हीच सर्व खरोखर भाग्यशाली. तुमच्यावर श्रीमंत महाराजांची संपूर्ण कृपा असल्यामुळे हा सुदिन तुम्ही पाहिला. तुम्ही सर्वांनी आपापल्या हाताने होईल तेवढं श्रीरामाच्या सेवेत तत्पर असावं आणि देहाचं सार्थक करून घ्यावं. प्रभू श्री रामचंद्रांच्या आगमनाने हे क्षेत्र आता अधिक पवित्र झालं आहे. यापुढे या जागेला महान महान सत्पुरुष, योगी, यती आणि पंडितवरांचे पाय लागणार आहेत. श्रीरामाच्या कृपेने आता असलेली तुमची दारिद्र्यादी दुःखे संपूर्ण नष्ट होऊन उत्तरोत्तर तुमची अभिवृद्धी होईल. एवढंच नव्हे तर यापासून तुमचं कल्याण होईल. कोणत्याही कार्याला तुम्ही हात घातलात तर त्यात तुमचा लाभच होईल हे निश्चित समजा. पण केव्हाही या अशाश्वत सुखाच्या मागे लागून श्री रामरायाला कदापि विसरू नका. रामनामाचं स्मरण केव्हाही करीत जा. श्री रामरायाच्या सेवेत सदैव तत्पर असा. श्री रामसेवा चुकवू नका. जे काही आहे ते सर्व त्याचेच माना. तसंच श्री रामरायाची त्रिकाल पूजा, नैवेद्य, नंदादीप उत्सव वगैरे न चुकता चालतील अशी व्यवस्था करा. त्यासाठी तुमच्यातील पंच कोण होणार? 5 लोक पंच म्हणून मिळाले तरी बस असं त्यांनी सांगितलं. सर्वजण स्तब्ध उभे राहिलेले पाहिले आणि पंचवायला कुणीच पुढे होत नसल्याचं पाहून श्री गुरूंनी त्यांना तुमच्यापैकी 10-20 जणांच्या नावाच्या चिठ्ठ्या लिहा. श्री रामरायालाच कौल विचारूया आणि तो मागूया असं सांगितलं. रामण्ण मास्तर यांनी श्री गुरूंच्या आज्ञेप्रमाणे आणि प्रमुख लोकांच्या सूचनेप्रमाणे 15 लोकांच्या नावाच्या चिठ्ठ्या लिहून त्या सर्व एका ताटात ठेवून ते ताट श्री रामरायाच्या पायाजवळ ठेवलं. नंतर श्री गुरूंनी श्री रामरायाच्या पायाला हात लावून नमस्कार करून त्या सर्व चिठ्ठ्या आपल्या उंजळीत घेतल्या आणि सीताराम सीताराम असं भजन सांगत श्री रामरायापुढे थोडं नाचून एक चिठ्ठी सीताराम सीताराम असं म्हणत रामण्ण मास्तरांकडे दिली. उघडून पाहिली तर ती त्याच्या नावाचीच होती. अशा प्रकारे दुसरी मळीये गोविंदप्पा, तिसरी कोंडेबिट्ट वेक्कंप नभर, चौथी कांताराम सुब्बाराव आणि 5वी केंची सक्कपै अनवर यांच्या निघाल्या. रामण्ण मास्तरांनी मी एकटा, मला माहीत नसलेलं हे कार्य माझ्याच्याने होणार नाही, मला क्षमा करा म्हणून श्री गुरूंची प्रार्थना केली. तेव्हा श्री गुरूंनी, खुड्या, तुझी नेमणूक करणारा मी नव्हे, ती श्री रामानेच केली आहे म्हणून तूच या कामाला योग्य आहेस. रामसेवा आपणहून चालत आलेली आहे, नाही म्हणू नकोस. आपली सेवा तुझ्या हातानेच करून घेण्याचा श्री रामरायाचा संकल्प आहे. सर्व काही त्याची इच्छा. माझं यात काहीच नाही. का भीतोस? तुझ्या ऐपतीप्रमाणे तू सेवा कर. तू जेवशील ते तत्पूर्वी श्री रामरायाला अर्पण करून सेवन कर आणि जे पिशील तेही त्याला समर्पण करून प्राशन कर. त्यात घाबरण्यासारखं काही नाही असं सांगून त्याचं आणि सर्वांचं समाधान केलं. आणि शेवटी तुम्ही 5 माणसांनी मिळून श्री रामरायाची सेवा भक्तिभावाने करावी. यापुढे तुमच्या समाजाची ऊर्जितावस्था होण्याला प्रारंभ झाला आहे असे समजा. एवढंच नव्हे तर तुमचा उद्धार होणार आहे असा आशीर्वाद दिला. त्यानंतर श्री बेलदडी भजनी पद्धतीप्रमाणे दररोज 3 त्रिकाल पूजा, भजन वगैरेचा श्री गुरूंनी त्यांना यथार्थ मार्गदर्शनपर बोध केला. श्री गुरूंच्या आज्ञेप्रमाणे त्या अश्वत्थपुरात आज तागायत उत्तम प्रकारे आणि व्यवस्थित रीतीने श्री रामरायाची उपासना चालली आहे. श्री गुरूंच्या ठायी त्या समाजातील लोकांची भक्ती अवर्णनीय अशी आहे. त्यामुळे श्री गुरूंची कृपा त्या समाजावर संपूर्ण आहे हे निर्विवाद. कारण एकेकाळी अत्यंत हालाकीच्या स्थितीत असलेले हे लोक सांप्रत तितक्याच ऊर्जितावस्थेप्रत पोचले आहेत, ही दिसती वस्तुस्थिती आहे. असं असलं तरी ते गुरूंना विसरलेले नाहीत. ज्या निष्ठेने त्यांनी पूर्वी श्री गुरूंची सेवा केली तीच सेवा फलद्रूप झाल्यामुळे त्यांना ऊर्जितावस्था प्राप्त झाली. हीच त्यांची दृढ धारणा असल्यामुळे त्या समाजातील लोक व्यंकटपुराला
श्री गुरूंच्या आराधना दिवसापासून नवरात्रोत्सव पुरा होईपर्यंत विनामूल्य राबून अद्याप सेवा करतात. त्यांची एकनिष्ठ सेवा आणि त्यांना मिळालेले फल पाहता ये यथा माम प्रपद्यन्ते तथैव भजाम्यहम या श्रीमद भगवद्गीतेतील उक्तीची आठवण होऊन पडताळा पटल्याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. यावरून सद्गुरू कृपेची महती कळून येते. दुसऱ्या दिवशी श्री गुरूंना बंटीमूरच्या रामय्या मास्तरांनी आपल्या घरी नेलं. भोजनोत्तर श्री गुरूंनी मंजिन बेट्ट महादेव बाप्पाचं घर किती दूर आहे अशी चौकशी केली. अवघ्या अर्ध्या मैलावर आहे असे समजता श्री गुरू तिकडे गेले. कारण तो श्री गुरूंचा निष्ठावंत भक्त होता. श्रीमन महाराजांचा वर्षांताच्या आराधनेसाठी श्री गुरूंच्या आज्ञेप्रमाणे तो गोंदवलेला गेला असताना एकाएकी आजारी पडला. उत्सव चालू असतानाच वास्तविक तो मरणार, पण उत्सव पाहण्याची त्याची जबर इच्छा जाणून ती त्याची इच्छा पुरी करण्याकरता श्री गुरूंकडून त्याचं मरण 6 दिवस पुढे ढकललं गेलं. उत्सव संपल्यावर एकादशी दिवशी सकाळी श्री गुरूंनी त्याच्याजवळ जाऊन काय महादेवा, आज जायला काय हरकत आहे असं विचारलं. महादेवाप्पा उठून बसला आणि श्री गुरूंच्या पायावर मस्तक ठेवून जायला परवानगी देऊन मला पाठवा असं म्हणाले. तसेच कर असे म्हणून श्री गुरूंनी श्रीमन महाराजांचे चरणतीर्थ आपल्या हाताने त्याला दिलं. त्यानंतर महादेवाप्पा डोक्यावरून पांघरून घेऊन झोपला. थोड्याच वेळात त्याला ऊर्ध्व लागला आणि तो स्वर्गस्थ झाला. खरोखर तो पुण्यात्मा म्हणून त्याला असं मरण लाभलं. श्री गुरूंनी स्वतः उभं राहून त्याचा अंत्यसंस्कार करवला. जमलेल्या लोकांना उद्देशून महादेव बाप्पा निष्ठावंत भक्त म्हणून श्रीमन महाराजांनी त्याच्यावर कृपा केली आणि आपल्याकडे नेलं असं सांगितलं. आणि म्हणूनच श्री गुरु महादेव बाप्पाच्या घरी गेले. त्याच्या बायकोने आपल्या लहान मुलांना श्री गुरूंच्या पायावर घातलं आणि आपणही पायावर मस्तक ठेवून ती शोक करू लागली. दयासागर श्री गुरूंनी मधुर वाणीने त्या साध्वीचं सांत्वन केलं आणि तिच्यावर अनुग्रह करून आपल्या अक्षय पिशवीतून एक मुठभर सोन्याची नाणी तिला दिली. तसंच तीर्थ फल मंत्राक्षता देऊन ते अश्वत्थपूरला परत आले. प्रतिष्ठापनेच्या दिवसापासून अश्वत्थपूर सोडीपर्यंत श्री गुरूंनी आसपासच्या हजारो ब्राह्मणेतरांकरता जेवणाची सोय केली होती. अष्टमीच्या दिवशी जेवण करून श्री गुरु तेथून निघाले. त्यापूर्वी त्यांनी सर्वांना दर्शन दिलं. श्री रामरायाची आणि श्रीमन महाराजांची आरती केली. सर्वांना काजूचा प्रसाद दिला. तेथून केंजे संकपयनवर यांच्याकडे जाऊन तेथून रात्री काळीवाडी मठापर्यंत ते चालत गेले. दुसऱ्या दिवशी बैलगाडीने उडपीला गेले. एक दिवस तिथे राहिले. श्रीकृष्ण दर्शन घेतलं. तिथल्या अष्टमठांच्या स्वामींचंही दर्शन घेऊन अगंबी मार्गाने ते श्री क्षेत्र व्यंकटपूरला आले. प्रिय भाविक गुरुबंधो, श्री गुरूंनी अश्वत्थपूर आणि तिथल्या लोकांसंबंधी 50 वर्षापूर्वी काढलेले उद्गार तंतोतंत फलद्रूप झाले असल्याचं पटत आहे. तिथला समाज उन्नतीच्या शिखरावर पोचला आहे. देवालयाचा विस्तार झाला असून ते बंदिस्त आहे. श्री शृंगेरी जगद्गुरू, अनेक यतिमुनी, केळगावचे श्री नारायण महाराजांसारखे अनेक भगवत भक्त आणि थोर पंडितांनी अश्वत्थपुराला भेटी दिल्या आहेत. तिथल्या देवालयाभोवती श्री मदाचार्याचे मठ, श्री मारुती मंदिर, श्री गुरु मंदिर वगैरे देवालये तशीच अनेक घरे झाली आहेत. वास्तविक अश्वत्थपूर प्रकरण इथे संपलं, पण याच संदर्भात आणखी एक तत्सम हकीकतीचा उल्लेख करून हे प्रकरण संपवण्याचा विचार आहे. गजेंद्रगड इथे गोविंद दीक्षित या नावाचे एक अग्निहोत्री ब्राह्मण राहत असत. श्री गुरूंवर त्यांची अत्यंत भक्ती आणि विश्वास असल्यामुळे ते श्री गुरूंच्या दर्शनाकरता वरचेवर बेलधडीला आणि व्यंकटपुराला जात असत. श्री गुरूंचेही त्यांच्यावर तसंच प्रेम असल्यामुळे त्यांनी त्यांना गोंदवलेला नेऊन श्रीमन महाराजांकडून त्यांना अनुग्रह देवविला होता. शके 1835 श्री गुरूंच्या आज्ञेप्रमाणे दीक्षित अग्निहोत्री श्रीमन महाराजांच्या दर्शनाला गोंदवलेला गेले असता त्यांना श्रीमन महाराजांनी आदरपूर्वक 4 दिवस ठेवून घेतलं होतं. एके दिवशी श्रीमन महाराजांनी इतक्या लांबवर का येणं केलं असा त्यांना प्रश्न विचारला. त्यांनी अत्यंत नम्रतेनं केवळ आपल्या दर्शनासाठी असं उत्तर दिलं. तेव्हा श्रीमन महाराजांनी मंद हास्य करीत, ब्रह्मानंद हा माझा केवळ प्राण आहे. तुम्हा लोकांकरताच मी त्यांना तिकडे पाठवलं आहे असं सांगितलं आणि तुमच्या घरात अग्निहोत्र आहे. आपल्या वयस्कर मात्यापित्याची शुश्रूषा पण तुम्ही चालवता. यावरून खरोखर तुम्ही कृतार्थ आहात. तरी पण आपल्या घरी श्रीरामाची स्थापना करून खऱ्या अर्थाने कृतार्थ व्हा असं म्हटलं. यावर आपल्या आज्ञेप्रमाणे सिद्धता करतो. आपल्या अमृत हस्तानेच प्रतिष्ठापना करण्याची कृपा व्हावी अशी प्रार्थना त्यांनी केली.
श्रीमंत महाराजांनी आपल्या हाताने एक पत्र लिहून दिलं आणि ते श्री ब्रह्मानंद बुवांसाठी दिलं आणि त्यांना, समक्षात मी येण्याचा योग दिसत नाही, थोड्याच दिवसात मी नैमिषारण्याला जाणार आहे, ब्रह्मानंद बुवांकडून तुमच्या मनासारखं काम होईल म्हणून सांगून आशीर्वाद देऊन पाठवलं. पुढे थोड्याच काळात श्रीमंत महाराज समाधीस्थ झाले. गोविंद दीक्षितांनी गावी जाऊन श्री गुरूंची गाठ घेऊन पत्र देऊन निरोप कळवला. श्री गुरूंच्या आज्ञेप्रमाणे घरातच मंदिर बांधायला त्यांनी सुरुवात केली. मंदिर तयार होताच मूर्तीही त्यांनी आणवल्या. शके 1838च्या रामनवमी उत्सवाला जाऊन दीक्षितांनी मंदिराची सर्व हकीकत निवेदन करून माझा उद्धार करावा अशी श्री गुरूंना प्रार्थना केली. श्री गुरूंनी वैशाख वद्य सप्तमी हा मुहूर्त बरा आहे, श्रीराम सिंहासनावर बसलेला शुभदिन आहे, त्याच दिवशी प्रतिष्ठापना करा असं सांगून पाठवलं. गोविंद दीक्षित नाराज झाले. व्यंकटपुराला जाऊन श्री गुरूंचं दर्शन घेऊन पायावर मस्तक ठेवून तेथवर येऊन आपल्या हाताने प्रतिष्ठापना करून मला कृतार्थ करा असं त्यांनी मागून घेतलं. त्यावेळी श्री गुरूंना थंडी ताप आला होता. घोंगडं पांघरून थडथडत ते अंथरुणावर झोपले होते. दीक्षितांची विनंती ऐकून, थंडीने मी मरायला लागलो आहे, तापाने फणफणत आहे, असल्यात मला ये म्हणतोस? दररोज येणाऱ्या थंडीने मी अशक्त झालो आहे, मला येता येणार नाही, एखाद्या वेळी वाटेतच आटोपेन, माझ्यावर विसमून राहू नको, तूच उरकून घे असं सांगताच, तुमच्याशिवाय ते होणार नाही, तसंच राहून जाईल असं दीक्षितांनी श्री गुरूंना सांगितलं. यावर श्री गुरूंनी, हट्ट धरू नको, थंडी कमी झाल्यास मीच येतो, नाही झाल्यास अशा प्रकारे उरक म्हणून त्याला त्यांनी सर्व विधी समजावून सांगितला. गोविंद दीक्षित श्री गुरूंची आज्ञा प्रमाण मानून पण खिन्न अंतकरणाने गावी गेले. दयानिधी श्री गुरूंनी प्रतिष्ठेच्या आदल्या दिवशी व्यंकटपूर सोडलं आणि ते गदगला आले. बरोबर 2 शिष्यांना घेऊन भाड्याचा झटका करून गजेंद्रगडला जायला रात्री निघाले. श्री गुरूंची जाण्यासारखी परिस्थिती नसताना देखील श्रीमंत महाराजांचं आज्ञापत्र असल्यामुळे ते देहाची पर्वा न करता निघाले. श्री गुरूंना श्री सद्गुरू आज्ञेपेक्षा या जगात जास्त श्रेष्ठ काही दिसत नव्हतं. हे जसं खरं तसंच श्रीमंत महाराजांच्या आज्ञेशिवाय ती कोणतीही गोष्ट करत नसत हेही तितकंच खरं. त्याचं प्रत्यंतर म्हणजे तोपिनकट्टीच्या भक्ताने श्री रामरायाच्या मूर्ती आणून प्रतिष्ठापनेला त्यांना श्रीगुरू असंख्य वेळा प्राचरण करूनही श्रीमंत महाराजांची आज्ञा नसल्यामुळे श्रीगुरू प्रतिष्ठापनेला बिलकुल गेले नाहीत हे होय. श्री ब्रह्मानंद गुरूंच्या समाधी कालानंतर ती प्रतिष्ठा उरकली गेली. गदगहून निघून श्री गुरूंनी नरेगलला मुक्काम केला आणि तेथून पहाटे निघून अरुणोदयापूर्वी दीक्षितांच्या दरवाजात येऊन उभे राहिले. आदल्या रात्री 10 वाजेपर्यंत दीक्षितांनी श्री गुरूंची वाट पाहिली. ते न आल्यामुळे खिन्न होऊन दीक्षित अंथरुणावर पडले, पण त्यांना झोप आली नाही. अकस्मात श्री गुरूंचं आगमन झालेलं पाहून दीक्षित आश्चर्यचकित झाले. तसेच त्यांच्या आनंदाला पारावर राहिला नाही. फक्त वाद्यघोषात श्री गुरूंना गावात मिरवत आणण्याची इच्छा फलद्रूप झाली नाही म्हणून त्यांना विषाद मात्र वाटल्याखेरीज राहिला नाही. प्रिय सज्जन हो, श्री गुरूंनी दीक्षिताला चाळवण्या का दाखवल्या? खरोखर त्यांच्या मनातून जायचं नव्हतं का? ते कसं शक्य आहे? मग अकस्मात दत्त म्हणून उभे राहण्यातील हेतू काय असावा असं तुम्हाला वाटतं? असं करण्यात श्री गुरूंचा एकमेव हेतू कोणता असेल तर तो हाच की त्यांना स्वतःचं अवडंबर माजवलेलं खपत नव्हतं आणि कोणत्याही गोष्टीचा अवास्तव गाजावाजा करण्याच्या ते विरुद्ध होते. अशा वागण्यामुळे कटाक्षाने श्री गुरूंनी आपला उद्देश साध्य करून घेतला. असो, प्रतिष्ठापनेबाबत होम हवन संपवून श्री गुरूंनी स्वतः श्री रामरायाला अलंकाराने सजवलं. राजोपचाराने पूजा करून महानैवेद्य मंगलारती केली. त्या दिवशी श्री गुरूंच्या आज्ञेप्रमाणे मुक्तद्वार अन्न संतर्पण झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नानसंध्या उरकून श्री रामरायाच्या पायावर तुळशी चढवून अग्निहोत्र्याच्या होमशालेतील अग्निनारायणासमोर श्री गुरूंनी 100 रुपये दक्षिणा ठेवली. 3 प्रदक्षिणा घालून नमस्कार केला. दीक्षितांच्या मुलांना दरवर्षी रामनवमी उत्सव भिक्षा मागून का होईना पण न चुकता करा. वर्षातून एकदा तुलसी दलांनी आणि बिल्व दलांनी पूजा झालीच पाहिजे. कसल्याही प्रसंगी धर्म, नीती, श्रीराम यावरील विश्वास ढळू देऊ नका. शक्तीनुसार अन्नदान करा. सदा नामस्मरण करीत जा, म्हणजे श्री रामराय तुमचे कल्याण करील असा उपदेश करून ते जायला सिद्ध झाले. तेव्हा गावातील अनेकांनी श्री गुरूंना आपापल्या घरी बोलावून नेऊन पूजा करून श्री गुरूंचा अनुग्रह घेतला. यातच दिवस गेल्यामुळे श्री गुरूंचा त्या दिवशी तिथे मुक्काम झाल्याने लोकांना फार आनंद झाला. दुसऱ्या दिवशी सर्व भाविकांना आशीर्वाद देऊन
श्री रामरायाचा उत्सव तुम्ही सर्वांनी मिळून न चुकता केला पाहिजे असं सर्वांना बजावून श्री गुरु व्यंकटपुराला आले. श्री सद्गुरू ब्रह्मानंदार्पणमस्तु. प्रकरण 25. श्री ब्रह्मानंद गुरूंच्या लीला आणि आठवणी. साधू संत म्हटले की तिथे चमत्कार हे असतातच. त्याचं कारण चमत्काराशिवाय नमस्कार असत नाही हे असू शकेल का? खरे पाहता तर तसं असावं असं वाटतं, पण ते सर्वांशाने खरं असत नाही. कारण साधू संतांच्या चरित्रात जे चमत्कार किंवा लीला दिसतात त्या लोकांकडून नमस्कार मिळवण्यासाठी खास नसतात. साधू संतांचा जन्म केवळ लोककल्याणासाठी असतो. पण या जगातील जनमानसाचं विश्लेषण करू गेल्यास लोकांचे ज्ञानी, अज्ञानी, मूढ असे 3 प्रकार आढळतात. ज्ञानांची भूमिका तयार असल्याने साधू संतांच्या बाबतीत साधू संतांची ओळख त्यांना तेव्हाच पटते. त्यांना चमत्काराची अगर लीलांची गरज भासत नाही. अज्ञ जे असतात त्यांना स्वतःला ज्ञान नसतं, पण ते आपल्याला ज्ञानी समजतात. साधू संतांकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन हेटाळणीच्या स्वरूपाचा असतो. अशाच्या बाबतीत लीलांचा उपयोग चांगला होतो. नकळत ते त्या लीलांनी भारावून जातात आणि त्यांच्या डोक्यात विचारमंथन चालू होऊन ते सन्मार्गाकडे आकर्षिले जातात. मूढांच्या बाबतीत तरास न्यारी असते. ते एकदम एका टोकाला जातात. परंतु संतांची खरी लीला जर कोणती असेल तर त्यांचं नित्याचरण, संतांचं खरं वैशिष्ट्य म्हणजे सहज बोलणं, त्यातून बाहेर पडणारा हित साधणारा उपदेश हे होय. सद्गुरू ब्रह्मानंद गुरूंनी लोकोद्धाराकरता आणि आपल्या भक्तांच्या कल्याणाकरता अनेक अद्भुत लीला दाखवल्या. बऱ्याच लीला आत्तापर्यंत रेखाटलेल्या त्यांच्या चरित्रात इतस्तः विखुरल्या आहेत. असे असताना पुन्हा लीला प्रकरण लिहिण्याचं मी का मनात आणलं असं वाटण्याचा संभव आहे नव्हे. त्यांच्या दृष्टीने कदाचित तो भाबडेपणाच ठरणार आहे. तथापि अशा महनीयांच्या महिम्याची किती प्रशंसा केली तरी मनाला तृप्तीचं समाधान होत नसल्यामुळे अनेक भक्तांच्या तोंडून प्रत्यक्ष ऐकलेल्या तसंच कर्णोपकरणी ऐकलेल्या आणि अन्य चरित्रातून वाचलेल्या लीलांच्या हकीकतीचं साकल्याने पण संक्षेपाने यथामती वर्णन करण्याचा प्रयत्न करण्याचं ठरवून हे प्रकरण मी लिहित आहे. त्याचा वाचकांच्या मनावर इष्ट असा परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही अशी खात्री वाटत असल्यामुळे हे धाडस करत आहे. असो. 1. गामनगट्टी इथे निर्मळ अंतकरणाची एक बाई राहत असे. त्या बाईची श्री गुरूंवर निस्सीम भक्ती होती. त्या वृद्ध बाईने एके दिवशी आपल्या घरी दुपारच्या वेळी शाळूच्या कण्या आणि आंबाड्याची भाजी केली होती. हे दोन्ही पदार्थ श्री गुरूंना अत्यंत आवडत असत हे त्या बाईला माहीत होतं. त्यामुळे देवाला नैवेद्य दाखवण्याच्या वेळी त्या बाईच्या मनात आज श्री गुरु इथे असते तर फार बरं झालं असतं असा विचार आला. कदाचित संध्याकाळपर्यंत ते आले तर त्यांना हे पदार्थ अर्पण करता यावेत या सदहेतूने त्या बाईने एका भांड्यात थोड्या कण्या आणि दुसऱ्या भांड्यात थोडी भाजी काढून झाकून ठेवली आणि नंतर सर्वांना वाढून मग ती आपणही जेवली. संध्याकाळच्या वेळी अकस्मात श्री गुरु गामनमट्टीला आले. ते थेट त्या भाविक बाईच्या घरी गेले. जाताच त्या बाईला संध्याकाळचा फराळ इथेच करणार आहे. दुपारी तू काढून ठेवलेल्या कण्या आणि भाजीच वाढ, दुसरं काही करू नको असं त्या बाईला त्यांनी सांगितलं. ते ऐकून त्या बाईच्या आनंदाला आणि आश्चर्याला पारावरच राहिला नाही. श्री गुरूंनी संध्याकाळचं भजन आणि आरती त्या बाईच्या घरीच उरकली आणि बरोबरच्या 2 शिष्यांबरोबर त्या बाईने काढून ठेवलेल्या कण्या भाजीचा फराळ केला. मौज अशी की तिघांनाही ते पदार्थ पोटभर झाले. वाचक हो, या बाईच्या परिशुद्ध भावनेचंच हे महत्तम फळ आहे असे तुम्हाला वाटत नाही काय? आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.